चला चला बस बादलीत टाकले तर बादली द्याल. बादलीत टाकले तर बादली द्याल काय? ऑपरेटर आला आमचा बघा. हो 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 खरी 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 मिलेगी. सुटली पाहिजे. उडा उडा उडा. चाललो आम्ही चला. बरोबर 11:30 वाजलेत. हे बाबा हा. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर आणि आज कसं आपल्या आजीला पण आज जवळपास आजीला जाऊन पण 2 वर्ष पूर्ण झाले. तर ते सगळं कालच हे होतं, पण ते काल काहीतरी होतं त्याच्यामुळे मग ते आज करतो. त्याच्यामुळे पान वगैरे दाखवायचे सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आजीची आठवण कायम येते. हा जो आहे ना, हा तो आता इथे ठेवलाय ना, तो इकडे असायचा आणि इथे बसलेली असायची. आता आलो की आठवतं, म्हणजे आठवण येते, सगळ्या गोष्टी येतात. पण ठीक आहे असो. तर ते सगळं आता आहे, पान वगैरे दाखवते. पण आता नेमकं आहे काम म्हणजे असं की काल तो शूट करून आणलं ना, ते आपलं गव्हर्नमेंटचं सगळं काम होतं. त्याच्यामुळे त्याचा तो व्हिडिओ तयार केलाय. तर त्यांना तो व्हिडिओ आहे ना DVD मध्ये पाहिजे. DVD मध्ये आता ते दिवाळीचा जमाना जाऊन आता पेनड्राईव्ह आले सगळीकडे, किंवा डायरेक्ट डॉक्युमेंट घ्या, विषय संपला. डॉक्युमेंटला पाठवून चेक करा, ओके आहे. पण बोलते आम्हाला DVD बोलते राईट करून पाहिजे. मी बोललो तर ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्या इथे 1-2 ठिकाणी होते, विचारलं पण तिथं का नाही भेटत आहे. मग आता जाताना चोंडीला बघतोय, चोंडीला भेटलं, अलीबागला कुठेतरी भेटेलच. त्यांना ते DVD राईट करतोय, त्यांना देऊन टाकतोय, म्हणजे माझं काम संपलं, आपण पेमेंट घ्यायला मोकळे. तर ते कामात यासाठी आता चाललोय. आणि आता अजून बाकीचे सगळे गँग इकडे तिकडे आहे. तर दुपारनंतर सगळे जण जमतील. कारण आता तुम्हाला बोललो आपली आता यात्रा चालू होती, आवाजची यात्रा. कालची छोटी यात्रा 13 तारीख बोलल्यावर रात्री गण वगैरे खेळतात, तो सगळा मोठा प्रोग्राम होतो. पण काल नाही जायला भेटलं. आणि आज म्हणजे आजची 14 तारीख, आज मोठी यात्रा. त्याच्यामुळे यात्रा भरपूर भांडणार आणि भरपूर धमाल करणार आहोत. त्याच्यामुळे आता आत्तापासून काही जास्त मी ब्लॉग करणार नाही. मी चाललोय तिकडून CD वगैरे घेतो. आता बघू कुठे भेटते, राईड वगैरे करून त्यांना देऊन येतो. दुपारी जेवल्यानंतर संध्याकाळी 7 नंतर आपण त्यावेळी यात्रा. आणि यात्रेची आज फुल टू एन्जॉय पूर्ण यात्रेमध्ये करूया. त्याच्यामुळे बघा, ह्याला पण सांगितलं ना मामाच्या मुलं आदित्य त्याला की ये म्हणून, पण नेमकी त्याची ड्युटी मी बघ जमत असेल तर ये, जाऊ आपण सगळे. तो ते पुढल्या यात्रेला मुली आता सुरुवात झाली. हे झाली की उद्यापासून कंकेश्वर यात्रा, उद्या आणि परवा 2 दिवस काही यात्रा चालूच झाली शेवटपर्यंत. तर असं सगळं आहे. तर आता निघतोय. बाकी शेवट जेवढंच आहे, बाकी ऑल सेट. Later that same evening. तर चला, आता सगळं झालं तयारी, निघालोय आता यात्रेला जायला. कसा विषय आहे, आता मी पण चाललोय. मी स्वतः, अजून आपले सगळे आता फ्रेंड्स लोक आहेत, त्याच्यामुळे सगळेजण आपले असते ना एकत्र की येते मात्र मजा. ते लोक पण निघतात, मी निघालोय. आता जवळपास 6:30 झाले, 7-7:15 पर्यंत बोलून निघूया. मस्त फिरू वगैरे, एन्जॉय करू. मग येताना कुठेतरी जेवण करू, काहीतरी खाऊ आणि मग घरी येऊ. असा सगळं प्लॅन. आता बघा यात्रेची मजा काय आहे काय नाही, या सगळ्या गोष्टी. कालचं पण स्टेटस बघितलं बरं जणांचं. काल पण गेले होते बरेच जण. आहे मजा. आणि आज तर भरपूर होईल यात्रा, त्याच्यामुळे मजा येणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ इथून सोडू नका, शेवटपर्यंत बघा. आणि आता निघालो आम्ही. ह्याला फेमस तो आपला ओमकार ना, ओमकार गेला असेल, पोहोचला पण ओमकार तिकडे भेटणार आहे. इकडे शाळेच्या आतमध्ये इकडे ना 4 व्हीलरची बसची पार्किंग आहे. इकडे लावली गाडी बाहेरच. बोला बाहेरच्या बाहेर निघता येईल, थांबायला नको. आणि हे 2 जण कुठे आहेत काय माहिती. त्याला बोलू इथे शाळेजवळ समोर काय हे बघ इथं लाव. हे बघ हे 2 जण नेहमीप्रमाणे. ते बघ तिथं पुढे गॅप आहे बघ, नाही इथं टाक. झाली बस. कारण क्राऊड आहे, गर्दी आहे, लोक येतात बरीचशी. दुपारी आज चाललेत आणि अजून रात्री जास्त गर्दी होती. त्यावर पण बरेच जण येतात. सर्वात जास्त आपल्या युट्यूबला व्हिडिओ बघितलेस ना, आवाज यात्रेचा ब्लॉग आहे ना 2022चा, तो सर्वात जास्त व्ह्यू होते. 3,500 काहीतरी होते. कशावर चला चला बस आपल्याला नाही ते गाडी आलोय पाठवून इकडे पार्किंग आहे परत तिकडे. आणि हे बघा हे इकडे शाळेच्या आतमध्ये सर्व पार्किंग.
एसटी वाली फ्री सर्व्हिस आहे. हे बघा आतमध्ये पण क्राऊड भरपूर आहे. आतमध्ये चाललो गाडी लावायला पण बोललो नको, तिथे क्राऊड गर्दी होतोय. बाहेरच्या बाहेर लावली की दिसताना पण बाहेरच्या बाहेर दिसतोय गाडीवर. आता बरीचशी गॅंग भेटत आता कोणतरी भेटलं काही पण हत्याला बोलले गेले तुला गाडी लावते मग येऊ. त्या मयूरचं डोकं चमकलं रे एवढं मोठं. हे बघा इकडपासून सगळ्या रिक्षा लागल्यात जायला इको. आणि आता यात्रा बघा इथून सुरू होत. बसलं की नाही काय नाही लहानपणापासून बसत नाही. कशात नाही बसत तू मग कोण बसत माझ्यासोबत मामाला कोण म्हणता ना हे काय गे इथून सुरुवात केलं शॉपिंगला. आता हा आपला जो आतून येतो ना रस्ता तो आहे हा बघा हा एंट्रन्स. आणि आता इथून हा इकडचा मेन एंट्रन्स आहे. आपला कसं आला आपण इकडे शाळेजवळ गाडी लावली आणि तिथून आपण सरळ आलो. पण इथून कसं होतो इथून हा रस्ता छोटा आहे त्याच्यामुळे क्राऊड जास्त असतो त्याच्यामुळे इथून ना आलो. हा जवळ आहे आपण तिकडे चाललो आम्ही. चला हे लोक आधी आलते हे चालले रिटर्न पण मागाशी झाले जवळपास 2-3 तास फिरले. आम्ही आता आलो. अरे बाबाजी नको जरी अजून आहे ना चालायला भेटतंय अजून तेवढी धक्काबुक्कीवाला क्राऊड नाही आहे. अजून पुढे गेलो का कशात हो ऋषिकेशच्या पप्पा. आता इथून बघा हे 2 रस्ते लागले. आता हा इकडून पुलावरून जातो पण तो आहे ना तो असा येताना असा गोल फिरून येऊ. आता पहिले जाऊ खाली आपण. पहिले सगळे आहेत ना पाळण्यांजवळ जाऊ. पाळण्यांजवळ तिकडे सगळे मजा करू. आता कोण बसते माहिती ना मला यांच्यापैकी. मी तर बसण्याचा हा म्हणतो ना बसत आहे ब्रेकडाऊनला आलो बसतो बघू ना. पाळण्यात बोलू पुढल्या यात्रेत बसतो. सगळ्या यात्रेत काहीतरी ठेवायला पाहिजे ना. आणि मग पूर्ण असं खालून फिरून हा इकडून आतमध्ये रिटर्न करत आणि मग जायचं. आता तरी हेच आहे बोलून देखो. इथं सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत म्हणजे पाळणा आहे मोदककवा आहे परत नंतर ब्रेक डान्स आहे ड्रॅगन आहे सगळ्या गोष्टी इकडे आहेत. आणि इकडंच खरीच आम्हाला बाकी सगळे तिकडे परत जवळ गेलो तेवढं तर जायचंच नाही. भरपूर लाईफ तरी आता आहे ना या टाइमला एवढी गर्दी नाही आहे नाहीतर उभं राहायला लागणार टाकळकले होते पूर्ण चालायला भेटतोच तो. त्याच्यामुळे आता इथं बघूया कोण बसतंय आणि मग आता तेवढं तिथून राऊंड मारून जरा बाहेरून पाय पाडायचा आणि मग इथून असेल टाकत आहे टाकतच खेळतच काय कितीला आहे 50 का 10 या बिस्किटावर काय मधली बिस्किट आहे तरी त्याला काय द्या सगळं एक टाका त्याला 50 का 10 ना 50 का 10 चला हे थांबा सगळे टाका हे जर दे घे मयूर व्हिडिओ घे हा ते थांब फोकस सगळे टाका हा टाक आता थांब पैसे घेते बादलीत टाकलं तर बादली द्याल बादलीत टाकलं तर बादली द्याल काय 500ची नोट नाही गौरव घे खरी ना हा ये सावकाश धर थांब
हो खरी 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 मिलेगी. सावकाश टाक ना ते, सावकाश टाक. ऊपर वाले का नाम ले टाक. 200 उडवा थांबा माझे दोन तुम्ही उडवा तुम्ही उडवा थांब. अरे आईला 200 घालवलेस. उडा उडा उडा. गौरवजी गौरव घेतले रे आईला. एक टाक व्हायरस टाक. अरे गेले गेले. थांब थांब 2 आहे तिकडं. एक घ्या. एकाने एक उडवा. एक मी उडव. एक तू उडवच उडव. थांबो घे टाक. आईला नाही संपलं काय. हे काय ना. हे घ्या रे शेवटची घ्या. पारणीची पण आलं रे. एक जरा मजा आपल्याला माहिती आहे येणार नाही. इकडं नको आता सगळीकडे नको. चलो 50 टीव्ही आहे हे बाहेर ते नंबर करायचे बाळा. कसं काय हे करतस काय आटपला नको. जाऊ दे आपण जाऊया. आपण तिकडे मजा करू. आपली गाडी तिकडे जाऊ दे. खेळलं नको माझ्या येताना बघू. हा मयूर मार. इकडे 2 पाळणे लावले. फक्त 50 रुपये तिकडे जीवन आणि कुल्फी पाहिजे. कुल्फी चोकोबार. जिनको भी जाना है देखना पूरा 40 दिन होने जा रहा है कार्यक्रम. कलाकार टिकट वालों का नंबर. यांना सगळ्या गोष्टी 2 जागा. ब्रेकडान्स पण 2 आहेत. इकडं आहे तिकडे पण आहे. पाळणे 2 आहेत. मिकी माऊस वाले 2 आहेत. अरे तिकडे सगळे सिंगल आपण कशात बघू आपण. इकडे पण गर्दी पूर्ण खाली आहे. याला पण सेम तिकडचा पण खाली आहे. हे इकडे 2 पाळणे लागले. यात्रा भरताय ठीक आहे. त्याला बोलव ब्रेकडाऊन जवळ ओमकारला बोलव. काहीतरी झालं इकडे बघा. चाललाय बघा वरती. कुछ तो गडबड होय बॉस. अरे खास ह्याच्यात बसत आहे. हे बघा बाकी ना कोण बसत. हा तू आणि मी आपण तिघच. तू का नाही येत. अरे का इकडं बसतो बोलते आम्ही. हे चला मग आम्ही जाऊ जरा येतोय आपण जाऊ.
दोन फुल कॅश दोन दे. चलो आता हे तर नाही बसत, आम्ही दोघं जण बसतो ना, आलंय तर कशात तरी बसूया ना. चलो इथूनच आहे का लाईन. चले एक फुल झालंय पूर्ण. चलो आमची लाईन सुटली. येणार आहे माझा कॅमेरा एकदम टाईट पकडून ठेवतो, कारण इसके बेटर लागले ना. हे दोघं का आले ना, आम्ही दोघं ह्या ट्रेन मध्ये बसवलं पाहिजे. ऑपरेटर आला आमचा. बघा जरा टाईट पकडून ठेवतो. अरे यांचे लोक पण येतो त्याला. गिरवला आली आता बिजली आला वाडा तू वाढलाय. थांबले पैसे थांबले. ऑपरेटर उतरला पैसे थांबले. आटपले पैसे थांबले आमचे. याच्यात बसता हे आलो ना. आता आहे ना इकडे पाण्यातून बघ बघा कसे सगळं सोडतात. हे ड्रिंकिंग खूप आधीपासूनची. तर आता आहे ना काय जरा सगळ्या गोष्टी डबल आहेत, त्याच्यामुळे एकीकडे क्राऊड होते, एकीकडे होत नाही, परत तिकडे होतो इकडे होत नाही. आमचं बसून झालं थोडंसं स्कॅन करतोय कुठे काय आहे. मग जरा जेवढ्या जवळ जाऊ बाहेर पाया पडू. कसं तर नाही आहे, त्याच्या पप्पा वगैरे येऊन गेले, ते प्रसाद घेऊन गेले आणि नंतर काय गप. त्याच्यामुळे प्रसाद वगैरे काय घ्यायचं नाही, डायरेक्ट म्हणून फेरी मारून बाहेर येऊ. बाकी काय क्राऊड आहे ना एवढा नाही आहे, कमी आहे. एक टाइम आला असतं की तो उभा राहत काय पाळण्यात बस. मग चल पाळण्यात बसायला ओमकारला घेऊन बस.
भूमी तिकडे ते महाराजांच्या मंदिराच्या बाजूला कॅम्पला जायचं. आधी बघा चाकावर सगळा घे, मग पहिला हाताने टाकलायचे, आता चाक आलाय. हा झाला आश्रम तिकडून बाहेरून पाया पडू रे. असं होणारच नाही. काय बोलता? हो काय बोलता? कधी मग नाही आता झालो आम्ही, पण आता फिरत फिरत असे जाऊ. ब्लॉग पाहिजे ना. त्याच्या आम्ही फिरून ओंकार आलताच ना तेवढा तू. त्यांचे नियम वाटी असतात असं ना तू मगाशी आलता ना. तिकडे आपला तिकडे मुखदर्शन समोर 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 ना का इथून पूर्ण गर्दी आतमध्ये. काय कुठून सांगत नाही, सांग कुठं जाऊया. कशाला जाऊ आपण कुठून? हा भरत भाऊ मम्मीकडे मम्मी जा पैसे घेऊन देऊ. पैसे देऊ मी. हे बघा आता आहे ना आलो आम्ही बाहेर. काय झालं ओंकारची गाडी आहे त्या साईडला, त्याच्यामुळे याला बोललं गाडी घेऊन जा, त्याची गाडी घेऊन ये. बाकी कसं आहे आतापर्यंत एवढा क्राऊड नव्हता, भरपूर चालायला भेटत होतं. कारण आता बरीचशी लोक आहेत ना जेवण यायला लागले, त्यामुळे आता क्राऊड व्हायला लागले. तर आता जाऊया जेवायचं बघतोय काय आहे तो. मानी फाट्यावर जायचा प्लॅन चालू आहे. तिकडे ते सांगतात एक कुठलं तरी काय नवीन आहे ते खाल्लाय, तो बोलतो स्पेशल आहे तिकडे जाऊया. म्हणजे ठीक आहे मग तिकडे जाऊया. त्याच्यामुळे जवळपास टाईम झालाय 9:30 वाजते. निघतोय आता. बाकी आता क्राऊड वाढायला चाललं. ओंकार तिकडे तो त्यासोबत गाडी आपल्या बाहेर, त्याच्यामुळे टेन्शन नाही. आतमध्ये राहतो आता गर्दी व्हायला लागली. त्याच्यामुळे बाहेरच्या बाहेर आता निघता येईल. तुमची गाडी घेऊन आलो तरी आता एक जण खालीच राहील, कारण 2 गाड्या आपल्या बघूया ना त्या ट्रिपच करून जाऊया काहीतरी. तर हे बघा आता पोचलो घरी. जवळपास 12 वाजले. परत सकाळी उठायचं लवकर, त्याच्यामुळे चला आता जातोय. हे दोघं जण नाहीत पाठी, आम्ही दोघं जण आलो पुढे. त्यांना येऊ दे. जेवण वगैरे झालं, सगळ्या गोष्टी केल्या. आज थोडंसं बाहेरचं झालं, पण ठीक आहे लिमिटमध्येच खाल्लं जे काय असेल ते. असो तर इथपर्यंत व्हिडिओ बघितलात. आणि मेन सांगायचं म्हणजे काय माहिती का, सुरुवातीलाच मी बोललो व्हिडिओच्या की 2022ला मध्ये आपली थोडी गॅप पडली नाही तर हे 1000 वगैरे सबस्क्रायबर आहेत ना कधीच कंप्लीट केले असते. कधी म्हणजे कधी जवळपास चॅनल चालू करून 2022ला चॅनल चालू केलं. नंतर मध्ये जॉब चालू होता, सगळ्या गोष्टी चालू होत्या. पण ते चालू असेल पण व्हिडिओ आपले चालू असते ना कंटिन्यू, तेव्हा एवढं प्रॉपर लक्ष नाही दिलं मी त्याच्याकडे. तर ते तेव्हा जर असतं ना प्रॉपर तर ते त्या वर्षामध्ये 1000 सबस्क्रायबर आणि जास्त, आता किती बोलतो माहिती नाही मला, पण 1000 सबस्क्रायबर तर नक्कीच कंप्लीट केले असते. तर त्याच्यामुळे तेव्हा जी व्हिडिओ होती 2022ची नागेश, ती सर्वात जास्त व्ह्यूजमध्ये आहे. रँकमध्ये चेक केलं तर तुम्ही तर तिला सर्वात जास्त व्ह्यूज आहेत. त्याच्यानंतर ही आता ही किती जाईल माहिती ना मला, तुम्ही बघताय. तर व्हिडिओ इथपर्यंत बघितलं, व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशा नवीन व्हिडिओवर पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय.